बळ दिलं, अडचणीच्या काळात माझी साथ दिली, मला जीव लावला, स्वाभिमानाने जगायला शिकवलं. माझ्यात काय चांगलंय ह्याची जाणीव तिने मला करून दिली, जी आजपर्यंत मला कुणीच करून दिली नव्हती. कारखान्याची जबाबदारी घेतली. बापाचं प्रेम काय असतं हे तिने मला समजून सांगितलं. कृष्णा जर माझ्या आयुष्यात नसते ना तर आज माझं आयुष्य जेवढं सुंदर आहे तेवढं कधीच नसतं. पण तिचा एक छोटासा अपघात झाला म्हणून तिला वाटत होतं की ती माझ्यावर ओझं बनली आणि मला त्रास होऊ नये म्हणून माझ्या दुसऱ्या लग्नाचा हट्ट धरून बसली. अच्छा, म्हणून तू लग्नासाठी मुलगी शोधतोस? नाही. मग मी कृष्णाला दुसरं लग्न करायचं वचन दिले. तर तिला कोण सांगणार? ती जर माझ्या आयुष्यात नसेल तर मला लय त्रास होईल. मला माझं सगळं आयुष्य तिच्या बरोबर घालवायचं आहे. या जगातलं सगळं सुख द्यायचं आहे तिला. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. कृष्ण, रायन तुझ्याशी एवढ्या कधी गप्पा मारलेत का? ते बघ कसा गुलगुल बोलतोय. काय बोलत असेल ग? मला बी तेच कळना झाले. तुम्ही पोरं लई स्वार्थी असताय. एखादी चांगली पोरगी भेटली की पहिलीला इसरून दुसरीच्या मागे पळते. मला ना तुमच्या पुरुषांचा रागच यायला लागलाय. यात माझी काय चूक आहे? मला तरी एकच आहे, मी तिच्या बी मागे जाईना. तुझं काय आहे रे? गप्प बस. तुझं प्रेम बघून असलं भारी वाटतं ना, काय सांगू. प्रेम करावं ना तर तुमच्या दोघांसारखं, नाहीतर करूच नाही. शी यार, माझं लकच खराब आहे. तुझं लग्न झालंय, नाहीतर मी हट्टच केला असता माझ्याशी लग्न कर म्हणून. खरं सांगू, कुठल्याही मुलीसाठी तू अगदी योग्य नवरोबा आहेस. जगातल्या प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा नवरा मिळायला हवा. मी पण तुझ्यासारखाच नवरा बघणार. खरं सांगू, नवरा बघूच नका, मित्र बघा. नात्यात नवरा बायको एकमेकांचे मित्र झाले ना की संसार सुखाचा होतो, प्रेमाचा होतो. त्यामुळे तुम्ही जो कोणी मुलगा बघाल त्यात तुम्ही जीवाभावाचा मित्र शोधा. तो भेटला की समद ठीक होतं. तुझी बायको खरंच खूप लकी आहे. ती जर मला भेटली ना तर मी हे तिला नक्कीच सांगेन. ती इथंच बसली आहे, तिथं मागच्या टेबलवर. बघू नको तिकडं, तिला संशय येईल नाही तर. आम्ही दोघं एकमेकांच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे, एकमेकांशिवाय आम्ही जगूच शकत नाही हे तिला कळावं. देव ना करो यानंतर पुढे काही झालंच तर तिनं माझ्याकडे दुसऱ्या लग्नाचा हट्ट करू नये म्हणून मी हे सगळं नाटक करतोय. आणि तू जर मला या सगळ्यामध्ये मदत केली ना तर मला आवडत. का नाही करणार मदत? नक्की करेन. कृष्ण, एवढा रातचा का फोन केला असं? हा बोल कृष्ण. अगं काय झालंय, अशी रडतीस? रडू नाही तर काय करू मुंजा. मला तर कळूनच झालंय माझं आयुष्य माझ्यासोबत कसला खेळ खेळते. बघ की, मला जेव्हा वाटत होतं रायानं लग्न करावं, राया नको म्हणला. आणि आता मी नको म्हणते तर राया दुसरं लग्न करायला निघालाय. अगं ही समज मला माहित आहे, तू सांगून झाले की. मग आता ऐकलंस तर काही बिघडणार आहे वे? मी इथं तुला माझ्या मनातलं दुःख सांगतेय ना, मग ऐकून घे की. मुंजा, इथं राया साधा माझ्यावर लक्ष बी देणं झालंय. बघल तेच त्या पोरीशी चॅटिंगच काय करतोय, फोनच काय करतोय. मलाही सहन होत नाहीये रे मुंजा. मी रायाचं दुसरं लग्न झालेलं नाही बघू शकत. अगं कृष्णे, लाका तू लगीन झाल्यावर खरंच बदलीस बघ. अगं तू कृष्ण आहेस, कृष्णा, कृष्ण राज. तू रडेगी नाही. आणि विसरलीस वय तू काय होतीस ते. अगं आरेला कार बोलायचीस, काही चुकीचं घडलं की पार पेटून उठायचीस, आणि आता रडत बसलीस वय. बर, आता जसं मी सांगतोय तसं करायचं. बोल. सरळ रायाकडे जायचं, त्याला म्हणायचं हे काय मला खपणार नाही, तू त्याची बायको होतीस, हाय आणि राहणार. एकदम बरोबर बोललास बघ तू. ही त्याला दरडवूनच सांगते बघ आता की मी तुझी एकमेव बायको आहे आणि कायम राहणार आहे. तू दुसरं लग्न करायचं नाहीस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आता कसं
ही आहे कृष्णाची पॉवर. कृष्णे फक्त या पॉवर मधली हवा कमी होऊ देऊ नको, म्हणजे झालं. नाही 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 जाऊन देणार. बस आता ठेवू का? एक तर रातच्याला फोन केलास, पण थंडीत माझी झोपी मोडलीस. ठेवू का? आता मी पण बघते तू कसा त्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोयस ते. राया, तुझ्याशी बोलतेय मी. हा बोल की. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय राया. हा बोल ना. हा बोल ना. काय माझ्याकडे बघितलं नाहीस तर कसं बोलणार आहे मी? हा बघितलं. बोल. हे बघ, तुला दुसरं लग्न. अगं करणार आहे की लग्न. मुलगी लय आवडली मला. अरे राया, आता माझा हात बरा झालाय की, त्यामुळे तुला दुसरं लग्न केलं. राया, गौरी, कृष्णा, आपण नंतर बोलू. सॉरी बर का. गौरी आल्या. पाया पडते आत्या. सुखी राहा. गुणाची हाय ग पोर. गौरी आलीस होय तू. किती वाट बघायची तुझी अगं. हा मला एक फोन करायचा ना, मी तुला घ्यायला आलो असतो. म्हणूनच नाही सांगितलं. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. बरं झालं आली, आमचं भेटणं झालं. गोड आहेस ग. होय. हा मी तुझ्यासाठी गोडाचं काहीतरी करते. अहो नको आत्या, खरंच. कशाला उगाच त्रास. अगं असू देत ग. बरं चल गौरी, चल तुला आपलं घर दाखवतो आणि त्यानंतर कारखान्यावर जाऊ. हे बघ, ही आई आणि भाऊंची खोली आहे. अच्छा. आणि इकडे माझी बेडरूम. हे वाव, कसली मस्त बेडरूम आहे. भारी. ही आता आपली होणार ना. कटली तुझी पतंग कटली. संपला संसार बिचारीचा. कृष्णे, तू बी तुझ्या दुसऱ्या लग्नाचं बघतीस का? ही फार सुंदर साडी आहे. एक नंबर साडी आहे. पूर्ण डायमंडनी भरलेली आहे. जाल आहे पूर्ण. एकदम बेस्ट मध्ये बेस्ट साडी. एकदम चांगल्यात चांगली साडी. वैरंजे, मला तर लय आवडल्या बघ. होय होय चांगली आहे. यातला अजून दाखवा. ही चांगली दिसेल तुम्हाला. ही पॅटर्न बघा. रंजे, रायाच्या पहिल्या लग्नात आपली जी काय हाऊस राहून गेली का नाही, ती समधी ह्या लग्नात पूर्ण करून घ्यायची बघ. लग्न कार्य हाय, एकदम जोशात झालं पाहिजे बघ. तू काळजीच करू नकोस. मी पैशाकडे अजिबात बघणार नाही. जो काही खर्च व्हायचा आहे ना तो होऊ देत, पण हे लगीन मात्र चांगलंच होऊ देत. कृष्णे, अगं बरं झालं बघ तू आलीस. लग्नाची तारीख ठरल्यावर परत गोंधळ उडाय नको म्हणून आम्ही आत्ताच साड्या पोशाख समजा घेऊन ठेवायला लागलोय. रायाच्या लग्नासाठी तुला बी एखादी भारी साडी घेऊनच टाक. आओ, हिच्यासाठी बी एखादी भारी साडी काढा. घरातली मोठी सून हाय, हिच्याच तर नवऱ्याचं दुसरं लगीन हाय. हा बस, हे बघ.
इतकी कसली कोरड्या मनाची माणसं आहे ती ही. एक वेळा आत्यान गुली मावशीचं समजू शकते मी, पण मामी आणि राया माझ्या एवढी जवळची माणसं माझ्याशी इतकी चुकीचं कसं काय वागू शकतात? आणि सगळीच रायाच्या दुसऱ्या लग्नाला कसं काय तयार होऊ शकतात? त्याची पत्रिका काय छापतात ती, बसता काय बांधते ती. पहिलं लग्न असलं की सगळं थाटात चाललंय यांचं. उद्या तर त्याचं दुसरं लग्न लावून बी देतील ही लोक. नाही 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 नाही, मी ही होऊनच देणार नाही. ही रायाला दुसरं कुणाचं होताना आणि आमचा संसार मोडताना नाही बघू शकत. आता मला भाऊसाहेबच वाचवू शकतात. मी आत्ताच्या आत्ता फोन करते आणि त्यांना सांगते समजा काय चाललंय ते. हॅलो, बोल कृष्णा. हॅलो भाऊसाहेब, मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. अगं पुरे आम्ही घरी पोहोचतोच आहे. घरी पोहोचल्यावर बोलू आपण. हा भाऊसाहेब ते भाऊसाहेब यांनी बी फोन ठेवला. त्यांना घरी आल्यावर सगळं सांगते. सगळं सांगायची काय गरज आहे? त्या साडीवाल्याला बघून कळलंच त्यांना काय चाललंय ते. आणि मला माहित आहे भाऊसाहेब रायाच्या दुसऱ्या लग्नाला सपोर्ट करणारच नाहीत. गुले गुले, झाली का सगळी तयारी? आले आले. बोल की रंजे. सांगितलेलं सगळं घेतलंयस ना? परत तिथं गेल्यावर गडबड नको. आत्या, एवढं सकाळ सकाळ कुठे निघालाय? कृष्णा, तू लाडू बनवायला घे पटकन. नवऱ्या मुलीच्या घरी जाताना घेऊन जायचे. राया पहिल्यांदाच निघालाय ना होणाऱ्या बायकोच्या घरी. घरचं काहीतरी गोडधोड घेऊन जायचंय. अगं कुठं हरवलीस? हा हा, बनवते. गुले, तू तिला मदत कर, मी आलीच. बर, मी समजा करते इथं, तू काळजीच करू नकस. हे सगळं तुझ्यामुळे होते राया. मला सांगायचं तरी होतंस. आज सगळे तुझ्या होणाऱ्या बायकोच्या घरी जाणार आहे तिथे. असा राग येतोय ना राया तुझा. काय बया, काय दिस आल्या ती. कुणाला तरी स्वतःच्याच सवतीसाठी स्वतःच्या हातानं लाडू करून द्यायला लागते ती. कृष्णे, लईच बाई वाईट नशीब आहे तुझं. मला जर कुणी सांगितलं असतं का नाही असं सवतीसाठी लाडू कर म्हणून, मी तर बाया निघूनच गेली असती घरातनं. ही असं येणाऱ्या सवतीसाठी राबत बसली नसती. अगं अगं अगं, कुठे चालल्यास? आणि लाडू कोण करायचं? आता तर निस्ती किचन मधनं निघून गेल्यास. पण लवकरच तुला ह्या घरातनं बी कशी बाहेर काढते का नाही ती तू बघच. भाऊ, समजा ठरल्याप्रमाणे होईल ना? आई, काळजी करू नकोस. आमचं सगळं ठरलंय. माझं बी झालंय आवरून. राया, ते आपलं सगळं ठरल्याप्रमाणे झालं? हो भाऊसाहेब. हा, काय ठरल्याप्रमाणे? मुलीला बघायला जायचं तर तिथं काय बोलायचं, काय घेऊन जायचं ते ठरवायला नको? बरं ते सोडा, तुम्ही सगळं सामान घेतलंय का? हो, घेतलं की. मुलीच्या घरी न्यायचे लाडू बनताय, ते झालं की लगेच निघूया. अरे वा, चला लवकर. अनिल, अनिल, राम 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 राम.
आता ही दोघं कशाला आले ती इथं आनंदात मिठाचा खडा टाकाय? आशा तू इथं कृष्णाला भेटायला आलीस का? नाही नाही, मीच बोलवून घेतलं आपल्या संग गौरीच्या घरी जायला. काय? हा मामा मामी, बरं झालं तुम्ही आला. मला वाटलं नव्हतं तुम्ही आल. अहो असं कसं दाखलं मालक? तुम्ही तुमच्यासाठी मुलगी बघायला चाललाय आणि आम्ही येणार नाही, शक्य तरी होईल का? पाहिलं हा? सोबत बसा, रंजनाची तयारी बाकी आहे अजून. बसा बस. रंजे, अगो मला तर वाटलं होतं रायाचं दुसरं लगीन का करताय म्हणून भांडाय आले ती का काय. अगो पण ही तर आनंदानं रायासाठी दुसरी पोरगी बघायला तयारच झाल्या ती की. मला पण काही कळना झालंय बघ. अगं ही काय कृष्णा, साधीच साडी नेसलेस आणि नटली बी नाही. अगं लग्नाची बोलणी करायला निघालोय आपण कृष्णा. म्हणूनच नाही नटले. जगातली कुठली मुलगी आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी नटून येईल? तीच जी नवऱ्याने दुसरं लग्न करावं म्हणून त्याच्याकडे हट्ट धरते. कृष्णा ऐक, आपल्याला त्या दागिन्यांच्या दुकानात जायचंय. कशाला? अगं कशाला काय, पहिल्यांदाच तिच्या घरी बोलणी करायला चाललोय ना, आणि त्यात विधा त्यांच्या घरातलं लग्न आहे. असं मोकळ्या हाताने जाणं बरोबर दिसत नाही. आणि समजा तिथं अचानकच ठरलं की साखरपुडा करायचा आहे तर नंतर अडचण नको. त्यामुळे जाऊया. तुझं तू जाण घेऊन ये. अगं आणलं बी असतं, पण मला काय कळतंय त्यातलं. तुझ्या पसंतीने घेऊया. असं बी सगळं तुझ्याच मनाप्रमाणे चाललंय ना. माझी इच्छा नाहीये. पण माझी आहे ना, त्यामुळे तुला यावंच लागेल. या. अगो बाया रंजे, अगं हे तर आधीनं मध्येच कुठं गाडी थांबवली. अहो इथं कुठं थांबलोय आपण? आपण रस प्यायसाठी थांबलूया. काय? हा ते आमची आज रस प्यायची इच्छा झाली. अहो तिकडं पोरगीच्याकडची वाट बघत असतील. तुम्हाला जर प्यायचं असेल ना तर आत्ताच सांगा. हा नाही नको. अगं रंजे, आता आपण थांबलेच तर पिऊया की. हा चालतंय आम्हाला. ओ दादा, 6 रस बहा. ताई, भारीतल्या अंगठ्या दाखवा ना. ह्यातली कुठली चांगली वाटेल ग? ठीक आहे. अहो ताई, ही अंगठी फक्त ठीक आहे. तिला भारी वाटेल अशी अंगठी दाखवा. ही भारी वाटते बघ. हा आहे ना? मला आवडली काय ना आवडली काय, जाणार तर त्याच बोरीच्या बोटात आहे ना. अगं तीच तर मी म्हणतोय, माझ्या होणाऱ्या बायकोच्या हातात भारीच अंगठी गेली पाहिजे. आणि तुला तर माहितीये हलक्यात कामच नसतंय आपलं. नेकलेस बी दाखवा आता. बघ बघ कुठलं चांगलं वाटतंय. हा ठीक आहे. चांगला येऊ घेऊ द्या. आता बांगड्या दाखवा. कृष्णा कुठलं चांगलं आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 ही चांगली वाटतेय. हे सगळं काउंटरवर पाठवून द्या, मी बिल पे करतो. पोचलं वाटतं रंजे. अहो कुठे घर? कुणाचं घर? असं काय करताय? रायाच्या होणाऱ्या बायकोचं? हो त्यांचं घर लय दूर आहे. इथं आम्हाला पाणीपुरी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही थांबलो. राय आलं की जाऊ पुढं. का हो? चला पाणीपुरी खाऊ. रंजे, काय झालंय काय ग भाऊसाहेबांनी? पाहुणं खायला प्यायला घालणार नसल्यागत करायला लागले ती. आणि हे काय टाइम आहे का पाणीपुरी खायचा? सांग बरं. आणि तसं बी रसाव कोण पाणीपुरी खातं का?
ए 6 लाव 6 पटकेने आणि गोळ करवायचं तापले ती माणसं. खरंय तुझं, मला पण यांच्या वागण्याचा अंदाज येणं झालाय बघ. थांब जरा, मीच बघती. भाऊसाहेब, मी काय म्हणत्या, अहो पोरगीच्या घरला जायला लय उशीर होतोय. पाहुणं पहिले वाट बघत असतील. आपण त्यासनी भेटून येताना खाऊया की पाणीपुरी. हा, आता निघूया चला. आता आम्ही तर थांबलोय ना, तर आता आम्ही पाणीपुरी खाऊनच जाणार. रंजे, अगं काय झालंय ह्यासनी? पोरगीला बघायला जाताना असं वाटत कोण थांबतं का? सोपानराव तुम्हाला पण घ्या. अगं ह्यांच्या लेकीच्या सासरची माणसं ह्यांच्या लेकीसाठी सवत आणाय निघाल्या ती, आणि ही त्यांच्याच बरोबर पाणीपुरी खात बसल्या ती. कसं शक्य आहे अगं? ही समज बघून का नाही माझं तर डोसकच फिरलंय बघ. राया, दादा माझ्यासोबत जे आले होते त्यांना बघितलं का? नाही नाही. कृष्णा, अगं आवाज देऊन उठवायचं ना. असं कोण उठवतं पाणी उडवून? अरे मी काही मुद्दामून असं नाही उठवलं. भीती अशी अशी पाणी झटकत होती ना, त्यामुळे पाणी उडलं असेल. परत उडवलंस ना? मला सगळं माहितीये, मुद्दाम करतेस तू. बघतोस तुझ्याकडे अरे, पाणी उडवतेस. खरंच नाही मी. कृष्णा, राय सोड मला. मी मस्करी करत होते. मी मस्करी करत होते. दाखवतो मस्करी काय असते आता. थांब. अयो, बॅरल मध्येच टाकतो उचलून. ये इकडे, ये इकडे. आई दुसऱ्या बाजूला. थांबा, काय हो माग काय चाललंय तुमचं? लहान आहात का तुम्ही आता? कृष्णा, राया मुलगा आहे, पण तू सून आहेस ह्या घरची. अक्कल नाही तुला कसं वागावं ते? एवढी शिकलीयस तरी लग्न झाल्यावर परक्या घरी गेल्यावर कसं वागावं हे कळत नाही तुला? मी इथं राब राब राबते आणि तू काय करतेस? पकडापकडी खेळतेस घरात. घरातली कामं कोण करणार? आत्या चुकलं माझं. आई अगं आम्ही फक्त. एक शब्द बोलू नकोस. तुला काही कामं नाहीये? कारखान्यावर नाही जायचं? जायचंय.
खाल्ला ना ओरडा, ह्याच्यामुळे मला पण खावा लागला. आत्या काही कृष्णा, हुई आत्यांना गरम गरम दूध लागतं सकाळी प्यायला, ते कोण नेऊन देणार? सगळीकडे मीच पाहायचं का? मम्मी मम्मी बास, मम्मी 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 बास की मम्मी. अगं किती मारशील मम्मी, खाली पण मला मारलं, गाल लाल झालं माझं. आता मी काय खर्च करत नाही होय. अरे खर्च कर की, तुला नाही कोण म्हणतंय. पण तुला किती वेळा सांगितलंय डोळ्यावर येईल असा खर्च करू नगस. पण नाही, आम्हाला ऐकायचंच नाही, ऐकायचंच नाही. आता मला काय माहिती की मावशी एवढं गोंधळ घालून म्हणून. याच्या अगोदर किती वेळा त्याने पैसे दिले की मम्मी. आणि तुला बी थोडं नाटक करायला काय झालं बरं? माझी पार्थ जायची काय गरज होती मम्मी? गरज होती, कळलं का? गरज होती. मी ती समजत जाळलं का नाही, त्याच्यामुळं ह्यांचं 5,000 रुपयाचं नुकसान झालंय. त्याच्यामुळं हितनं पुढं तू 50,000चं जरी काय मागवलंस का नाही, तरी बी तुला रणजीच काय, घरातलं कुणीच काय बोलत नसते. आता मी खाली जी काय केलं ना, त्याच्यामुळे समद्यासनी लई वाईट वाटलं असणार आहे बघ. मम्मी ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नाही. मम्मी ग्रेट आहेस तू. अरे त्याच्यामुळे तर टिकली आम्ही ह्या घरात. तर मम्मी आज मावशीचे वागले ना आपल्या बरोबर, ते नाही पटलं मला. या घरातली सगळी माणसं आपल्याला आपण अजून आश्रितच आहे याची जाणीव करून देते ती. वाईच दमकाट. ह्या रायामुळं माझ्या समद्या गोष्टींची माती झाल्या. पण मी अशी गप्प बसणारातली नाही. तू बघच, लवकरात लवकर ही गुली ह्या ईदा त्यांच्या घरावर, कारखान्यावर कशी राज्य गाजव. तुम्हाला तुमचा खाऊ द्यायला आलीये. खाऊ? आणि मला ऐका, आता मी काय लहान आहे होय ग? ह्या घ्या तुमच्या जेवणाआधीच्या गोळ्या आणि हे पाणी. गोळ्या नको ग आता. फुय्याजी, मी काय म्हणते फुय्याजी, मला की नाही जरा असं करून दाखवा बरं. ही घ्या. गोळ्या नकोशा झाल्यात ग. समज मनासारखं झालं की मी आनंदात असते बघ, मग काय नाही होत. आणि काय ग, काल रायाबरोबर नक्की कुठं गेली होतीस? आम्ही बसलो तिकडे वाट बघत, पण तुमचा काय पत्ताच नाही. काय ग, नक्की कुठे घेऊन गेला होता राया तुला? आणि असं काय केलं त्यानं की परत आल्यानंतर तुम्ही एकदम नव्या नवरा बायको सारखं वागायला लागलात? सांगतेस ना? काल रायानं त्याचं माझ्यावरचं प्रेम कबूल केलं. आता हो भैया, त्यानं मला त्याच्या मनामधलं सगळं सांगितलं. काय सांगू तुम्हाला, लग्न झाल्यापासून या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते मी, आणि ती काल पूर्ण झालं. फुय्याजी, लई म्हणजे लई खुश आहे. तुम्हाला सांगते, रायानं माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. काल त्यानं मला माझ्या आईची नथ दिली. कालचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. काल आम्ही आमच्या संसाराला नव्यानं सुरुवात केली. तुमचा संसार असाच फुलू दे, बहरू दे, सुखाचं होऊ दे बघ. एवढ्या काळानंतर सगळं चांगलं झालंय. बुले बुले, अगं मदत कर आम्हाला, बेगर व्हायची वेळ आलीये. आम्ही रस्त्यावर आलोय. देणेकरीची माणसं आमचं घराबाहेर सामान फेकतात सगळं, आम्हाला बी घराबाहेर काढले. तू एकटीच मदत करू शकतेस बुले, फक्त तुझ्याकडेच आशा आहे. अरे तुला काय मी करोडपती वाटते का की तुला असं पैसे द्यायला, तुझं घर वाचवायला? इथं आम्हीच आश्रित म्हणून राहतोय. आणि काय र, मी काय म्हणत्या, आपल्याच घरातनं आपल्यालाच कुणीतरी हकलून देईल अशी कामं करावंच कशाला माणसानी? मला वाटलं होतं माझा धंदा लई बेस्ट चालेल, पण पार डाबऱ्यात गेलोय. अगं मी कर्जबाजारी झालोय. मला फक्त तूच मदत करू शकतेस बुले, मला वाचीव तू. अरे मी कशी वाचवणार आहे तुला? तुला काय कळतं का नाही जरा? आम्हीच इथं दुसऱ्याच्या तुकड्यावर जगतोय, आणि तुला कशी मदत करणार आहे मी? ठेव पण. बुले, काव काय झालं? काय म्हणलं माणसं? मदत करायला नाही म्हणली. तुम्हाला मी सांगितलं होतं,
आता अडचणीच्या वेळेस कुणी मदत करत नाही, कोण कुणाचं नसतं. काय मग आता काय, हे फेकलेलं सगळं सामान गोळा करायचं आणि बघायचं कोणतरी आसरा देते का. चला. डॅड, तुम्हाला एवढं कर्ज करायची काय गरज होती? जर फेडताच येणार नव्हता तर तुमच्यामुळे आपल्यावर अशी परिस्थिती आली. माझ्यामुळं? मग काय, माझ्यामुळे आली बे ही परिस्थिती. हा, तुम्हाला राहायचं होतं ना श्रीमंतासारखं. हा, ब्रँडेड कपडे पाहिजे होते, उंची गाड्यातनं फिरायचं होतं, आणि घरचं जेवण अजिबात नको, हॉटेलात जायचं रोज रोज जेवायला. मग यासाठी पैसा कुठं आणायचा मी? माझ्या घरी काय पैशाचं झाड होतं? तोडला पैसा दिला तुम्हाला. हो, तुमच्या अपयशाचं खापर आमच्या डोक्यात फोडू नका. ए, तू तर बोलूच नकोस, तुझ्यामुळेच तर ही अवस्था झाली आमची. नाहीतर काय, जरा कुठं पैसा आला तर हे आणूया का ते आणूया का. ओके डॅड, चिल. आता जे झालं ते झालं, तर यातून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करूया. कुठे चाललोय आपण? रिक्षा करा, मला माझे पाय दुखायला लागलेत. बघा, पर रस्त्यावर आलोय आपण. खिच्यात वडापाव खायला दमडा नाही आणि हिला रिक्षानं फिरायचंय. हा, कसं जगायचं, कुठं जायचं काय बी कळना, आणि पाहिजे हिला रिक्षा म्हण. अहो, तिला सवय नाही हो पोरीला, नका बोलू उगच तिला. सवय नाही पुरीला, आता सवय करून घ्यावी लागल. यापुढे असंच जगायला लागेल आपल्याला आता. मम्मा, मला असं नाही जगायचं. गुलीचा फोन आता कशाला केलाय गुलीनं फोन? हा, मगाशी मदतीसाठी फोन केला होता तेव्हा अगदी तोंडावर डायरेक्ट कट करून टाकला. आता मी नाही उचलणार फोन अजिबात. डॅड, नाही आहात का तुम्ही? उचला फोन. तिने आपल्याला मदत करण्यासाठीच फोन केला असणार आहे. कळू द्या तिला आपलं दुःख. गुले, हे गुले, अगं पाक रस्त्यावर आलो का आम्ही, पाक रस्त्यावर आलो गुले. कुणी बी मदत केली नाही आम्हाला. आता कुठं जायचं आणि कसं जगायचं काही पत्ता नाही. मग काय करायचं कळना आता आम्हाला. अगदी पाक रस्त्यावर आलो आम्ही. ए गप्पे, त्यासाठीच फोन केलाय मी. आता मी जसं सांगते का नाही तसं कर, तरच तुझ्या डोसक्यावर छप्पर येईल. असं होणार असेल तर तू सांगशील ते करायला तयार आहे. सांग. हा, तिथं सारिका वहिनीनं अंतर आहे ती का? हाय तिथं. ती फोनचा आवाज मोठा कर. हा, बोल. आता मी जी काय सांगते का नाही ती नीट ऐका. मी जसं सांगत्या तसंच झालं पाहिजे, म्हणजे मग तुझं समद जुनं दिस परत येतील, तू श्रीमंत होशील आणि माझं बी काम होईल.